आजचा आपला पार्ट आहे व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी. ही आपण याला दुसरे नाव देतो ॲटॉमिक ऑर्बिटल थिअरी. आता नेचर ऑफ केमिकल बॉन्ड मध्ये आपण पाहिलंय ऑक्टेट रूल. बेटा ऑक्टेट रूल कोणी इंट्रोड्यूस केलेले आहे? ऑक्टेट लेविस अँड कोसेल 1916 मध्ये. या ऑक्टेट रूलचे काही ड्रॉबॅक होते. त्यानंतर कोणची थिअरी आली तर व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी आहे. पण ही व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी हिटलर आणि लंडननं स्टार्टला इंट्रोड्यूस केली आहे 1927. आणि नंतर त्याला मॉडिफाईड कोणी केलं तर पॉलिंग्ज आणि स्लॅटरनं. बरोबर आहे. आता या टॉपिक मध्ये आपल्याला आपला जो पार्ट आहे व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये, व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीनं कोऑर्डिनेशन कंपाऊंडच्या बाबतीत काय सांगितलंय? आता जसं आपण लास्ट पिरियडला पाहिलं वर्नर थिअरी, या वर्नरनं कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये दोन प्रकारच्या व्हॅलन्सी सांगितल्या. बेटा कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये मेटल ऍटम किंवा मेटल आयनला दोन व्हॅलन्सीज आहेत. एक प्रायमरी व्हॅलन्सी आणि दुसरी सेकंडरी व्हॅलन्सी. प्रायमरी व्हॅलन्सी त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे, सेकंडरी व्हॅलन्सी कोऑर्डिनेशन नंबर आहे, आणि ते आपण ऍक्सेप्ट केलं. त्यानंतर वर्नरनं काय केलं? वर्नरनं त्याचे दोन पार्ट केले. म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी व्हॅलन्सी सेपरेट कशी केली तर स्क्वेअर ब्रैकेट ने केले. बेटा स्क्वेयर ब्रैकेट का जो पार्ट है उसका उसने नाम दिया एंटाइटी, और बाहर जो पार्ट है उसका नाम दिया काउंटर आयन, जो आयोनाइजेबल है. हे वर्नरनं दिलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधी आपण पाहिलेलं आहे सिडविक थिअरी. सिडविक थिअरी मध्ये काय पाहिलं? किंवा मेटल आणि लिगॅंड मध्ये जे बॉन्ड आहे ते कोऑर्डिनेट बॉन्ड आहे. सिडविक थिअरी मध्ये आपण पाहिलं. आता व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी काय? बरं, व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीची गरज कशासाठी पडली? वर्नरचे काही ड्रॉबॅक होते, वर्नरचे काही लिमिटेशन्स होते. आपण वर्नर थिअरीमध्ये पाहिलं की जॉमेट्री कशावरून डिपेंड आहे? कोऑर्डिनेशन कंपाऊंडची जी जॉमेट्री आहे कशावरून फिक्स होती? तर सेकंडरी व्हॅलन्सीज वरून ती फिक्स आहे. पण का? हे रिझन एक्सप्लेन करता आलं नाही त्याला. मग त्याच्यानंतर आता कोणती थिअरी आहे? तर व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी आहे. पर व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी आहे कशासाठी? तर कोव्हॅलेंट बॉन्डिंगसाठी. या थिअरीनं मेटल आणि लिगॅंड मध्ये जे बॉन्ड आहे ते बॉन्ड त्यांनी सांगितला कोव्हॅलेंट बॉन्ड आहे सांगितलं. कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड आहे त्यांनी सांगितलं. कोव्हॅलेंट बॉन्ड आपल्याला सगळ्याला माहिती है. कोवैलेंट बॉन्ड में क्या है कि शेयरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, इक्वल शेयरिंग होता है. दो एटम में इलेक्ट्रॉन का शेयरिंग होता है तो कोवैलेंट बॉन्ड बनता है. अब कोऑर्डिनेट बॉन्ड में क्या होता है? यहां भी यहां भी शेयरिंग होता है दो एटम में, लेकिन कॉन्ट्रीब्यूशन एक का है, वो कोऑर्डिनेट बॉन्ड है. आता व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीनं कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स आयनची जॉमेट्री कशावर डिपेंड आहे सांगितलं? त्या मेटलच्या हायब्रिडायझेशनवर डिपेंड आहे सांगितलं. वेगवेगळ्या प्रकारचे हायब्रिडायझेशन दिले बेटा त्यांनी. मेटल आयन या मेटल एटम अंडरगोज sp हाइब्रिडाइजेशन. अगर sp हुआ तो लीनियर ज्योमेट्री है, अगर sp2 हुआ तो प्लेनार ट्राइगोनल है, अगर उसका हाइब्रिडाइजेशन sp3 हुआ तो टेट्राहेड्रल है. असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी सांगितले. म्हणजे या थिअरीमध्ये आपल्याला मेटल आणि लिगॅंडचा बॉन्ड पाहायचा बेटा. म्हणजे ही थिअरी पूर्ण कशाच्या बाबतीत सांगितलं तर मेटल आणि लिगॅंडच्या बाबतीत. पर मेटल और लिगैंड का बॉन्ड बनने के बाद ज्योमेट्री फिक्स हो जाती है. आणि या थिअरीला अजून एक पॉइंट काय दिला की मैग्नेटिक प्रॉपर्टीज वरून दिला बेटा. अगर कोई कोऑर्डिनेशन कंपाउंड में अनपेयर्ड इलेक्ट्रॉन अगर है तो उसका नेचर क्या है? तो पैरामैग्नेटिक इन नेचर है. पेयर्ड अगर है तो डायमैग्नेटिक इन नेचर है. पर याच्यामध्ये आपण एक पार्ट पाहू सगळ्यात पहिले की हायब्रिडायझेशन नावाची कन्सेप्ट काय, ते आपण नेचर ऑफ केमिकल बॉन्ड मध्ये पाहिलं बेटा. जसं फॉर एक्झाम्पल आपण इथं पाहू, सुरुवातच मी इथं घेतो फॉर एक्झाम्पल मिथेन पासून बेटा. वैलेंस बॉन्ड थियरी ने दिया क्या?
मॉलिक्यूल में जो सेंट्रल में एटम है उसका हायब्रिडायझेशन होता है. इथं मिथेन मध्ये सेंट्रलला कोण आहे तर कार्बन आहे बेटा. आता कार्बनचं काय कॉन्फिगरेशन काय आहे, तो 1s2 आहे, त्याच्यानंतर 2s2 आहे, उसके बाद 2p(x1) आहे, 2p(y1) आहे आणि 2p(z) आहे. हे झालं तुमचं ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बनचं बेटा. बरोबर की नाही. आता त्यानंतरचा पॉईंट त्यांनी काय दिला की नेक्स्ट स्टेप त्यांनी दिलेली एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता एक्साइटेड स्टेट मध्ये काय होते, या 2s मधला एक इलेक्ट्रॉन कुठे जातो तर 2p मध्ये जाते. लोअरचा एक इलेक्ट्रॉन लोअर ऑर्बिटलचा एक इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिटल मध्ये जाते बेटा. मग कॉन्फिगरेशन येणार 1s2 2s1 2p(x1) 2p(y1) आणि 2p(z1). हे दिले कोणी, व्हीबीटी न दिले बेटा. आता असं कशामुळे दिलेलं आहे, कारण आपल्याला पहिला पॉइंट माहिती आहे नेचर ऑफ केमिकल बॉन्ड मध्ये बेटा. नेचर ऑफ केमिकल बॉन्ड मध्ये आपण काय पाहिलं की बाबा व्हीबीटी मध्ये आपण बेरिलियम, बोरॉन आणि कार्बन हे काय पाहिले तर 0 मोनो अँड डायव्हॅलंट पाहिले. म्हणजे कार्बन हे डायव्हॅलंट आपण पाहिलं व्हीबीटी मध्ये. पण नंतर काय केलं की पॉलिगन स्लॅटरनं त्याला मॉडिफाईड केलं आणि मॉडिफाईड करून नाव काय दिलं तर हायब्रिडायझेशन दिलं. कारण कार्बनचे ऑब्झर्व्ड कंपाऊंड जे येतं, फॉर एक्झाम्पल मिथेन आहे, मिथेन वरून आपल्याला लक्षात येते की कार्बनची व्हॅलन्सी किती आहे, 4 आहे. म्हणून मग हायब्रिडायझेशन काय सांगितलं बेटा की एक इलेक्ट्रॉन लोअर मधला कुठे जाते तर हायर मध्ये जाते. याला जेव्हा आपण एनर्जी देत होतो अनपेअरिंग साठी, तेव्हा लोअर मधला एक इलेक्ट्रॉन कुठे जाते, हायर मध्ये जाते. आणि गेल्यानंतर जे कॉन्फिगरेशन तयार होते त्याला नाव दिलं एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. त्याच्यानंतरची स्टेप त्यांनी कोणी दिली तर हायब्रिडायझेशन. आता हायब्रिडायझेशन मध्ये काय होते, रिक्वायर्ड नंबर ऑफ एटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप होते. रिक्वायर्ड नंबर ऑफ, अब यहां देखो रिक्वायर्ड नंबर ऑफ एटॉमिक ऑर्बिटल्स मींस कौन, 1s और 3p एटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप होते. इनकी एनर्जी सेम है, नियरली सेम है, लेकिन शेप डिफरेंट है. अब ये 4 एटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप होने के बाद एक ही एटम के, सेम एटम के एटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप होने के बाद हम प्रोसेस का नाम देते हैं हाइब्रिडाइजेशन. कितने मिक्सअप हुए, 4 एटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप हुए तो 4 हाइब्रिड ऑर्बिटल फॉर्म होते. कौन से 4, तो sp3 हाइब्रिड ऑर्बिटल बन गए. 1s और 3p मिक्सअप हुए तो बोलते सर ये हाइब्रिडाइजेशन होने के बाद ये कार्बन के 4 हाइब्रिड ऑर्बिटल फॉर्म हुए. ये यहां 1 2 3 और ये 4 हाइब्रिड ऑर्बिटल है. sp3 हाइब्रिड ऑर्बिटल तैयार झाले बेटा कार्बन. और उसके बाद उन्होंने दिया नेक्स्ट स्टेप जो दिए वाला है वो क्या है, तो ओवरलैपिंग है. अब ये कार्बन के हाइब्रिड ऑर्बिटल किसके साथ ओवरलैप होते हैं, हाइड्रोजन के s ऑर्बिटल के साथ ओवरलैप होते हैं. अब हाइड्रोजन का s ऑर्बिटल के साथ ओवरलैप होने के बाद फिर ज्योमेट्री आ जाती है कौन सी, यहां आती है, ये मीथेन फॉर्म हुआ और ये बन गया टेट्राहेड्रल ज्योमेट्री. इथं आता या व्हीबीटीनं दिलं काय, हाइब्रिड ऑर्बिटल्स ऑलवेज फॉर्म कोणता बॉन्ड है तो सिग्मा बॉन्ड है. यहां उसने दिया 4 CH बॉन्ड बन गए यहां हैविंग टेट्राहेड्रल ज्योमेट्री. म्हणजे मॉलिक्यूलची जी ज्योमेट्री आहे ती कोणावर डिपेंड आहे तर सेंट्रल मेटलच्या हायब्रिडायझेशनवर डिपेंड आहे, हे त्यांनी सांगितलं. ठीक आहे. एनी प्रॉब्लेम यहां. चला पुढे. आता हे झालं तुमचा मिथेनच्या बाबतीत, बरोबर आहे. आता येऊ आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये. आता व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी ना इथं पहा एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड घेतला NiCl4 2- किंवा हे कॉम्प्लेक्स आयन घेतला बेटा
अनायनिक कॉम्प्लेक्स. आणि हायब्रिडायझेशन याची जॉमेट्री कोणती सांगितली तर टेट्राहेड्रल. आपल्याला तर रूल माहिती आहेत बेटा. काय रूल आहेत की कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये जे सेंटरला मेटल आहे किंवा मेटल आयन आहे त्याचं हायब्रिडायझेशन होणार. म्हणजे इथं सेंटरला कोण आहे तर निकेल आहे, निकेलचं हायब्रिडायझेशन होणार. पर कोणती जॉमेट्री आहे टेट्राहेड्रल आहे. टेट्राहेड्रल आहे तर याचा अर्थ निकेलचं हायब्रिडायझेशन कोणतं होणार आहे sp3 आहे. म्हणजे इन धिस कॉम्प्लेक्स निकेल अंडरगोज विच हायब्रिडायझेशन sp3 हायब्रिडायझेशन आहे. कारण जॉमेट्री कोणती आहे तर टेट्राहेड्रल आहे बेटा. ठीक आहे. पर कोणत्या कोणत्या स्टेप्स आहेत आपल्या हायब्रिडायझेशन मध्ये इन्वॉल्व इन दी फॉर्मेशन किंवा हाइब्रिडाइजेशन मध्ये कोणत्या. पहिली स्टेप है ग्राउंड स्टेट है, बाद में एक्साइटेड स्टेट है, उसके बाद हाइब्रिडाइजेशन है और उसके बाद ओव्हरलॅपिंग है. बरोबर की नाही. आता इथं यांनी कशा पद्धतीने दिलं पहा. व्हीबीटीनं काय दिलं की हे मेटल आयन आणि हे जे लिगँड आहे सीएल या लिगँड मधला जे बॉन्ड आहे ते बॉन्ड कोणता आहे कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. कोव्हॅलेंट म्हणजे कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड प्युअरली आहे. आता कशा पद्धतीने एक्सप्लेन केलं पहा. मला सांगा निकेल आहे, निकेलचा ऍटॉमिक नंबर किती आहे तर 28 आहे. बरोबर आहे. मला सांगा निकेलचा ऍटॉमिक नंबर 20 आहे तर निकेलचं कॉन्फिगरेशन या पद्धतीने ऑर्गॉन आहे. बरोबर आहे. ऑर्गॉन 3d8 आहे, 4s2 आहे आणि हे 4p आहे. यस. पण आता यांचा जर आपण बॉक्स डायग्राम जर घेतला तर डी मध्ये 5 ऑर्बिटल आहेत. आपण भरताना सिंगलली भरतो बडा अकॉर्डिंग टू हंट्स रूल आहेत. पी मध्ये 3 ऑर्बिटल आहेत. ठीक आहे. हे झालं निकेल तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता मला सांगा या कॉम्प्लेक्स आयन मध्ये निकेलची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे. निकेलची जर ऑक्सिडेशन तुम्हाला स्टेट काढायची असेल बेटा आपण या पद्धतीनं काढतो. ही एक्स आहे प्लस क्लोरीन पे 1 माइनस चार्ज है, ऐसे 4 क्लोरीन है इज इक्वल टू -2 तो एक्स इज इक्वल टू +2 है. म्हणजे याचा अर्थ या कॉम्प्लेक्स आयन मध्ये निकेलनं 2 इलेक्ट्रॉन लूज केलेत बेटा. अब 2 इलेक्ट्रॉन जो लूज किए तो वो लास्ट शेल के, लास्ट शेल में कौन है इसके 4s के इलेक्ट्रॉन चले जाए कितने 2. आता मला सांगा त्याचं कॉन्फिगरेशन काय येणार आहे. Na++ का कॉन्फिगरेशन क्या आएगा. यहां ऑर्गॉन है, यहां 3d8 है, 4s0 है और ये 4p में. क्लियर है. आता इथं हे डी मध्ये हे तुमचे 8 इलेक्ट्रॉन आहेत. 4s मध्ये तर इलेक्ट्रॉनही नाही आणि 4p तर वॅकंट आहे. झालं तर क्लिअर. आता पहा हे झालं तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ निकेल हे Ni2+. बरोबर आहे. आता होते का पहा नीट लक्ष द्या इथून. आता व्हीबीटीनं काय दिलेलं आहे हे जे लिगँड आहे या लिगँड कडे लोन पेअर आहे बेटा. आता या लिगँडच्या इन्फ्लुएन्समुळं या लिगँडच्या प्रभावामुळं होते काय याचे जे ॲटॉमिक ऑर्बिटल आहेत हे ॲटॉमिक ऑर्बिटल यांची पेअरिंग यांचं हायब्रिडायझेशन व्हायला लागते. हायब्रिडायझेशन होते. म्हणून इथं पहिला पॉइंट काय दिलं पहा मेटल ॲटम या आयन अंडरगोज द अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ लिगँड. म्हणजे त्या लिगँडच्या प्रभावामुळे काय व्हायले हायब्रिडायझेशन व्हायले. बरं कोणतं हायब्रिडायझेशन व्हायले sp3. मग मला सांगा एक यस म्हणजे कोणता यस मिक्सअप होणार आहे 4s. बरोबर. किती पी मिक्सअप होणार आहेत बेटा.
आता नीट व्यवस्थित लक्ष द्या, हायब्रिडायझेशन कोणाचं फायलं इथं? आपण असे निकेलचे ऍटॉमिक ऑर्बिटल घेतले त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन नाही ते म्हणा, म्हणजे एम्प्टी फील्ड ऍटॉमिक ऑर्बिटल अंडरगोज हायब्रिडायझेशन. आता हे चार जर मिक्सअप झाले तर किती हायब्रिड तयार होणार? 4 हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले. बर, हे इथं लिहितो मी हायब्रिडायझेशन. हे ऑर्गॉन, ठीक आहे, हे 3D8, काही प्रॉब्लेम इथं याच्यात आहे. आणि पुढची स्टेप पहा, इथं हायब्रिडायझेशन आहे. आता यांचं जर हायब्रिडायझेशन आपण इथं केलं बेटा, कोणतं हायब्रिडायझेशन केलं तर sp3, तर 1 2 3 4 हे 4 sp3 हायब्रिड काय तयार झाले? ऑर्बिटल्स तयार झाले. कोणाचे तयार झाले हायब्रिड ऑर्बिटल? निकेलचे, बरोबर है. हाइब्रिडाइजेशन है तो पॉस्टुलेट में दिए वाला है, एम्प्टी फील्ड, हाफ फील्ड, फुल फील्ड ऑर्बिटल अंडरगोस हाइब्रिडाइजेशन, बराबर है. चलो ये हमारे पास 4 हाइब्रिड ऑर्बिटल फॉर्म हुए, हाइब्रिडाइजेशन हुआ. ये 4 एटॉमिक ऑर्बिटल का हाइब्रिडाइजेशन होने के बाद 4 हाइब्रिड ऑर्बिटल फॉर्म हुए. अब मुझे बात होता है ये 4 हाइब्रिड ऑर्बिटल की ज्योमेट्री कौन सी है? कोणती दिली त्यांनी ज्योमेट्री? जर sp3 हायब्रिडायझेशन असेल तर ज्योमेट्री कोणती आहे? टेट्राहेड्रल आहे, बरोबर आहे. आता त्याच्यानंतरची स्टेप कोणती आहे बेटा? ओव्हरलॅपिंग आहे. आता ओव्हरलॅपिंग कोणाची होणार? पहा बेटा, हे 4 एम्प्टी हायब्रिड ऑर्बिटल्स कोणाचे? निकेलचे. हे ओव्हरलॅप होणार. कोणासोबत ओव्हरलॅप होणार? लिगॅंड आहे. आपल्या लिगॅंड कडे फुलफिल्ड एक लिगॅंड इलेक्ट्रॉन पेयर डोनेट करने वाला आहे. म्हणजे याचा अर्थ इथं ओव्हरलॅपिंग कोणासोबत व्हायली? हे 4 एम्प्टी फील्ड हायब्रिड ऑर्बिटल निकेलचे हे ओव्हरलॅप्स होणार. फुलफिल्ड ऑर्बिटल ऑफ 4 लिगॅंड्स, बरोबर आहे. म्हणजे दिलं काय पावडा? दीज 4 एम्प्टी फील्ड हायब्रिड ऑर्बिटल, हे 4 एम्प्टी फील्ड हायब्रिड ऑर्बिटल निकेलचे हे ओव्हरलॅप होणार आहेत. कोणासोबत ओव्हरलॅप? फुलफिल्ड ऑर्बिटल ऑफ लिगॅंड. मग किती लिगॅंड येणार? 4, बरोबर आहे. आणि ओव्हरलॅप होऊन जे बॉन्ड तयार होते ते बॉन्ड कोणता आहे बेटा? कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, प्युअरली कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. आला. मग तुम्ही पुढची स्टेप म्हणता सर ते ओव्हरलॅप झाले, आणि ओव्हरलॅप झाल्यानंतर आपण या पद्धतीने रिप्रेझेंटेशन करू. हे दो इलेक्ट्रॉन, यहां भी दो, यहां भी दो. झालं क्लिअर? इथं तयार झालं इथं. पर आपण हायब्रिडायझेशन साठी कोणते ऑर्बिटलचा यूज केला? कोणता ऑर्बिटलचा यूज केला? तर 4s चा यूज केला, त्याच्यानंतर 4p यूज केला. मला सांगा इनर डी ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये आलेत बेटा? इथं इनर डी ऑर्बिटल यूज केलेत का? नाही, बरोबर आहे. मग आता आपण बाहेरचे कशामुळे वापरले बेटा हे? कारण हे जे लिगॅंड आहे हा लिगॅंड वीक आहे. त्यानं 3 टाईपचे लिगॅंडचे प्रकार दिले बेटा पीबीटीनं. स्ट्रॉंग लिगॅंड, मॉडरेट लिगॅंड आणि वीक लिगॅंड. हा जो सीएल आहे हा त्यांनी सांगितला वीक लिगॅंड आहे, आणि हाच त्याचा ड्रॉबॅक पुढे निघाला बेटा. काय ड्रॉबॅक निघाला? की त्यानं स्ट्रॉंग लिगॅंड आणि वीक लिगॅंड मध्ये डिफरन्शिएट केलं नाही, एक्सप्लेनेशन दिलं नाही. हे पुढे क्रिस्टल फील्ड थिअरी मध्ये येणार आहे आपल्याला. म्हणजे इथं काय झालं? ह्या वीक लिगॅंड मुळे इथं या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची पेअरिंगच होत नाही बेटा. कारण या लिगॅंड कडे एवढी पॉवर नाहीये, ताकदच नाहीये. म्हणून इथं हायब्रिडायझेशन कोणतं झालं तर sp3, आणि ज्योमेट्री कोणती आहे तर टेट्राहेड्रल. मग आता मला सांगा
हे हायब्रिडायझेशन झालं, हे हायब्रिड ऑर्बिटल, हे कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाले. मग या पूर्ण कंपाऊंड मध्ये मला सांगा याच्याकडे इथं किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत? 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. अब 2 अनपेड इलेक्ट्रॉन है तो मुझे बात बताओ, वो तो मैग्नेटिक फील्ड के तरफ अट्रैक्ट ही होने वाला है. अगर मैग्नेटिक फील्ड के तरफ अट्रैक्ट हुआ तो नेचर क्या है, डायमैग्नेटिक या पैरामैग्नेटिक इन नेचर है. अरे एकटं जर असेल तरच अट्रॅक्ट होईल ना, जोडी कधी अट्रॅक्ट होती का? अरे मला तुम्ही सांगा, एकटं असेल तरच फिरल ना, बरोबर आहे का? मग म्हणून मला तुम्ही सांगा व्हीबीटीने याचं नेचर काय देणं, वेदर इट इज अ डायमॅग्नेटिक या पैरामैग्नेटिक. सर इसमें तो 2 अनपेड इलेक्ट्रॉन है, 2 अनपेड इलेक्ट्रॉन है तो पैरामैग्नेटिक इन नेचर. बर, याच्यावरून त्याने मॅग्नेटिक मुवमेंट सुद्धा आपण काढू शकतो ना. मॅग्नेटिक मुवमेंटचा फॉर्म्युला काय? म्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एन इन ब्रॅकेट n+1 आहे बेटा याच्यात. एनी प्रॉब्लेम यहाँ? क्लियर है का? चला बेटा पुढे. आता अनपेड इलेक्ट्रॉन एन प्लस मला वाटते 2 आहे, ठीक आहे. मग आता मला सांगा एन म्हणजे नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन. इथं अनपेड इलेक्ट्रॉन किती येतात? 2 आहेत, म्हणजे 2 इन ब्रॅकेट 2+2 आहे. याची मॅग्नेटिक मुवमेंट तुम्ही काढू शकता. झालं क्लिअर? मला सांगा या केसमध्ये 2 प्रकारचे कंपाऊंड त्यांनी सांगितले तयार होते. तर एक इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आणि दुसरा आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. मग इथं कोणतं आहे पाबडा, आपण 4s आणि 4p चा यूज केला, मधल्या 3D चा वापरच केला नाही बेटा. म्हणून जे कॉम्प्लेक्स तयार झालंय, जे कंपाऊंड तयार झालंय ते कोणतं आहे? आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. म्हणजे व्हीबीटीनं 2 प्रकारचे जे कॉम्प्लेक्स दिलेले आहेत, एक इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आणि दुसरं आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. तर त्यामध्ये तयार झालं तुमचं आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. म्हणून इथं दिलेलं आहे बेटा की लो स्पिन कॉम्प्लेक्स आर ऑल्सो नोन ॲज इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. एक तर इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणा किंवा स्पिन पेअर्ड कॉम्प्लेक्स म्हणा. एक मिनिट, हा इथं पहा बेटा, इनर ऑर्बिटल पेक्षा इथं आपण म्हणतो पहा बेटा, इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग लिगॅन्ड. स्ट्रॉंग लिगॅन्ड लाईक हे स्ट्रॉंग लिगॅन्ड दिलेले, तर इलेक्ट्रॉन्स आर फोर्स्ड टू पेअर अप. इथं हे त्यांनी दिलेले हे स्ट्रॉंग लिगॅन्ड नाहीये, आणि स्ट्रॉंग लिगॅन्ड नसल्यामुळं यांची इथं पेअरिंगच होत नाही. ठीक आहे. आता दुसरं एक एक्झाम्पल घेतो. त्या एक्झाम्पल मध्ये जेव्हा तुमचा इनर डी ऑर्बिटलचा यूज होईल बेटा 3Dचा, तेव्हा आपण म्हणणार इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. आणि बाहेरचा 4Dचा जेव्हा यूज होईल तेव्हा आपण म्हणणार सर आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स तयार झालं. येईल एक्झाम्पल येणार आहेत पुढे. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम? येस. चला पुढे. आता इथं अनपेड इलेक्ट्रॉन असल्यामुळं तुम्ही असं म्हणू शकता पहा बेटा की NsNp आपण इथं ऑर्बिटल यूज केला बेटा. हा 4s आणि 4p चा. हा सांगतो.
ठीक आहे. बर, अजून एक देतो बेटा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहा बेटा दुसरा NiCO4. सांगतो पहा, नीट लक्ष द्या. आता व्हीबीटी न सुद्धा याची जॉमेट्री दिली टेट्राहेड्रल. या कॉम्प्लेक्स मध्ये, या नॉन आयनिक कंपाऊंड मध्ये सेंटरला निकेल आहे. निकेलचा ऍटॉमिक नंबर परत आपल्याला माहित 28 आहे. कॉन्फिगरेशन AR आहे. ऑर्गॉन 3D8 आहे. 4s2 आहे. 4p0 यहां. क्लिअर आहे. चला बेटा पुढे. आता नीट लक्ष द्या बेटा. इथं मला सांगा या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये निकेलची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? या हा तर न्यूट्रल लिगँड आहे. हा जर न्यूट्रल लिगँड असेल तर याचा ऑक्सिडेशन स्टेट किती? ऑक्सिडेशन नंबर 0 आहे बेटा. राईट आहे. आता याचा बॉक्स डायग्राम आपण या फॉर्म मध्ये इथे रिप्रेझेंट केला. 1 2 3 4 और ये 5. बाद में हमने इसका पेयरिंग कर दिया. यहां 4s में 2 इलेक्ट्रॉन है. 4p एमटी आहे इथं. बर, आता मला सांगा नेक्स्ट स्टेप कोणती आपली? हायब्रिडायझेशन एक्साइटेड स्टेट आहे. बरोबर आहे. हे झालं ग्राउंड स्टेट. पण एक्साइटेडला का होते आपण हे पाहत होतो लोअर मधला एक इलेक्ट्रॉन हायर मध्ये जाते. इथं काय होते पहा, नीट लक्ष द्या. या व्हीबीटीनं CO हा स्ट्रॉंग लिगँड दिलाय. म्हणजे जेव्हा हा लिगँड या मेटल ऍटम कडे किंवा मेटल आयन कडे अप्रोच व्हायला सुरुवात होती त्याचा प्रभाव जास्त आहे बेटा. आता पहा ना, आपल्याला माहिती आहे ना, आपण असं जर बसलेलो असेल आणि जर एखादा खूप प्रभावी व्यक्ती आला, आपण चेअरवर बसलेले आहे, तर आपण काय करत होता? किंवा एखादी मॅच पाहिली होती क्रिकेटची आणि आपण त्या गॅलरीमध्ये आपण बसलेलो बेटा आणि एखादा खूप आपल्या त्याला आपण मानतो तर तो सहज आपला मित्र आला तर आपण काय करतो? त्याला जागा देतो का नाही? आपली जी जागा आहे त्याच्यामध्ये काय करू आपण? थोडं थोडं ढकलतो तर आपण त्याला जागा देतो. बरोबर आहे की नाही? त्याच पद्धतीनं इथं पाहता हे जसे मेटल हे लिगँड जे येतं हा स्ट्रॉंग लिगँड मानलेला आहे कोणी? व्हीबीटीनं. आता स्ट्रॉंग लिगँड म्हणजे काय? की जे इझिली इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करू शकते बेटा. इलेक्ट्रॉन पेअर. मग आता या केसमध्ये काय, जसे लिगँड या निकेलकडे अप्रोच व्हायला सुरुवात झाली तेव्हा होते काय? पाबडा त्याचं कॉन्फिगरेशन परत चेंज झालं. हे ऑर्गॉन यहां, ठीक आहे, आणि इथं या पद्धतीची अरेंजमेंट व्हायला सुरुवात झाली बेटा. 1 2 1 2 यहां भी और यहां भी. काय झालं बेटा? हे इलेक्ट्रॉन्स इथं आले, हे इलेक्ट्रॉन इधर चले गए. म्हणजे काय झाले तुमचे? आता इलेक्ट्रॉनची काय झाली? इथं पेअरिंग झाली. बरं, पेअरिंग कशामुळे झाली? इथं कोणामुळे झाली? तर स्ट्रॉंग लिगँडमुळे झाली. स्ट्रॉंग लिगँडच्या इन्फ्लुएन्समुळे काय झाले? अनपेअर्डचे पेअर्ड झाले तुमचे. इथं अगेन्स्ट हा हंड सुरू आहे बेटा. हा बरोबर आहे. मग आता पेअरिंग झाल्यानंतर मला सांगा हा ऑर्बिटल काय फुलफिल्ड राहील का हाफ फील्ड राहील का एम्प्टी फील्ड राहील बेटा? कोणता? 4s आणि 4p. हा झाला एम्प्टी. झाला क्लिअर. मग आता हा एम्प्टी झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आपली कोणती? हायब्रिडायझेशन आहे. आणि हायब्रिडायझेशन मध्ये काय दिलेलं आपल्याला? एम्प्टी फील्ड ऑर्बिटल कॅन ऑल्सो अंडरगोज हायब्रिडायझेशन.
मग आता इथं हायब्रिडायझेशन कोणाच होणार आहे? या निकेलचा 4s आणि 4p, या निकेलचा 4s आणि 4p चं काय होणार? हायब्रिडायझेशन होणार. हायब्रिडायझेशन होणार तर कोणतं होणार? ते sp3 होणार. sp3 जर झालं तर मला सांगा 4 हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले, 4 एम्प्टी फील्ड हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले, हॅव्हिंग टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे. ठीक आहे. आता हे जे चार आहेत यांची जॉमेट्री कशी आहे? 4sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ कोणाचे? निकेलचे आहेत. बरं, नेक्स्ट स्टेप कोणती आहे? पहिली झाली ग्राउंड स्टेट, नंतर एक्साइटेड स्टेट, नंतर झालं हायब्रिडायझेशन. नेक्स्ट स्टेप काय आपली? ओव्हरलॅपिंग आहे. आता ओव्हरलॅपिंग मध्ये काय होते? हे जे एम्प्टी फील्ड हायब्रिड ऑर्बिटल आहेत निकेलचे, हे ओव्हरलॅप होणार कोणासोबत? फुल फील्ड ऑर्बिटल ऑफ कोणाचे? या लिगँडचे, सीओच्या. आणि जे बॉन्ड तयार होईल म्हणजे लिगँड इलेक्ट्रॉन पेअर दे का? बरोबर आहे. आणि जे बॉन्ड तयार होईल ते बॉन्ड कोणता? पी वरली काय येणार तुमचा? कोव्हॅलेंट आहे. मग नेक्स्ट स्टेप काय आहे तुमची? ओव्हरलॅपिंग. ओव्हरलॅपिंग मध्ये काय होते? these four empty field hybrid orbital of nickel overlaps with full field orbital of ligands, 4 ligands to form. मला सांगा किती कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करणार आहेत? 1 2 3 और ये झालं इथं. म्हणजे पहिल्या केसमध्ये आपण काय पाहिलं? NiCl4 2 मायनस. सेकंड केस मध्ये पाहिलं NiCO4. बरोबर आहे. इथं पण टेट्राहायड्रल आहे, इथं पण टेट्राहायड्रल आहे. इथं पॅरामॅग्नेटिक इन नेचर आहे, अनपेड इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर आहे. इथं आहेत का? पहा कुठे अनपेड इलेक्ट्रॉन आहेत का इथं? म्हणजे याचं नेचर कोणतं दिलं? व्हीबीटीनं डायमॅग्नेटिक इन नेचर आहे. इथं वीक लिगँड दिलाय, इथं वीक लिगँड दिलाय, इथं स्ट्रॉंग लिगँड दिलाय. हाच त्याचा ड्रॉबॅक आहे. त्याने डिफरन्शिएटच केलं नाही की बाबा लिगँड वीक कोणते आहेत आणि स्ट्रॉंग कोणते. ठीक आहे. बर, आता मला सांगा हा डायमॅग्नेटिक हे पॅरामॅग्नेटिक इन नेचर. याचा एक अजून एक ड्रॉबॅक निघाला. ड्रॉबॅक काय? अरे बा कोऑर्डिनेशन कंपाऊंड कलर्ड आहेत. कलरच्या बाबतीत काही सांगितलंच नाही तुम्ही, कुछ एक्सप्लेनेशन ही नहीं दिया. झालं क्लिअर इथं? एनी प्रॉब्लेम? आता मला सांगा इथं आपण कोणतं ऑर्बिटल यूज केलेत बेटा? 4s आणि 4p परत हायब्रिडायझेशन मध्ये यूज केलेत. बरोबर आहे. मग 4s आणि 4p जेव्हा यूज केलेत, आलं इथं म्हणजे काय आहे तुमचं? हाय स्पिन कॉम्प्लेक्स आहेत. म्हणजे आपण बाहेरचे ऑर्बिटल वापरले. जर बाहेरचे ऑर्बिटल जर यूज केले तर आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आलं. म्हणजे व्हीबीटीनं हे जे कंपाऊंड दिलाय हा कोणता कंपाऊंड आहे? कोणत्या प्रकारचा आहे? इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आहे का आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आहे? हा झाला आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आहे. क्लिअर झालं याच्यात? पहा नेक्स्ट अजून याचा अजून एक कंपाऊंड घेत बेटा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अगेन निकेल NiCN4 2 मायनस. ठीक आहे. आता पहा बेटा व्हीबीटीनं याची जी जॉमेट्री दिली आहे
आणि या कॉम्प्लेक्स आयनची जी जॉमेट्री दिली बेटा, तर ही जी जॉमेट्री दिली तर स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स आहे बेटा. कोणत्या? या. मग आता जेव्हा स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स आहे तर हायब्रिडायझेशन कोणतं आहे? तर DsP2 आहे. बरं आपल्याला वर्नरनं दिलंय ना, जेव्हा कोऑर्डिनेट बॉन्ड 4 येतं, जेव्हा कोऑर्डिनेशन नंबर 4 असेल तर एक तर टेट्राहायड्रल येईल, नाही तर कोणती येणार? स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स आहे. मग इथं तर कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. मग व्हीबीटीनं काय दिलंय की हे जे कॉम्प्लेक्स आहे, हे जे कॉम्प्लेक्स आहे हा कसा आहे? तर स्क्वेअर प्लेनार आहे. आणि जेव्हा स्क्वेअर प्लेनार जॉमेट्री ती तेव्हा हायब्रिडायझेशन कोणतं येतंय? DsP2 आहे. एक डी, एक एस आणि पी, 2 पी मिक्सअप होणार आहे तिथं ऍटॉमिक ऑर्बिटल. बर आता मला सांगा, याच्या आधी आपण पाहिलं तर टेट्राहायड्रल. मला सांगा टेट्राहायड्रल इथं कोऑर्डिनेशन नंबर 4 असताना इथं हायब्रिडायझेशन आपण घेतलं होतं sp3. मला सांगा या पहिल्या केसमध्ये NiCl4 2 मायनस किंवा NiCO4 या दोन्ही केसमध्ये निकेल अंडरगोज sp3 हायब्रिडायझेशन आहे. बर इथं आपण कोणतं इथं जे तयार झालं तर कॉम्प्लेक्स आहे कोणता? इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आहे का आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आहे? आपण या केसमध्ये पाहिलं आपण बाहेरचे ऑर्बिटल यूज केलेत, म्हणून तयार होणारा कोणता आहे? आउटर आहे. ठीक आहे. आता या केसमध्ये साधं तुम्ही डोकं वापरू शकता. कोणता डीचा वापर केला आपण? इनर डी ऑर्बिटल यूज केलाय, बरोबर आहे. मग तयार होणारा कॉम्प्लेक्स कोणता येईल? आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स येईल का इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स येईल? राईट आहे. बर परत पहा बेटा, इथं आता निकेल आहे, निकेलचा अटॉमिक नंबर 28 आहे, हे कॉन्फिगरेशन ऑर्गॉन आहे, इथं 3D8 आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर 4s2 आहे आणि 4p0 आहे. ठीक आहे. याच्यामध्ये हे 8 इलेक्ट्रॉन आहेत. पहिले आपण सिंगली फिलअप करतो तर अकॉर्डिंग टू हंट्स रूल आहे, हे 4s2 आहे. ठीक आहे. आणि हे 4p. आता मला तुम्ही सांगा या कॉम्प्लेक्स आयन मध्ये निकेलची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे बेटा? निकेलची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. +2 म्हणल्यानंतर कोणते इलेक्ट्रॉन निकेल लूज करल? हे ऑर्गॉन. एक 2 3 4 5 6 7 8 बरोबर आहे. 4s चे इलेक्ट्रॉन लूज केले बेटा. एनी प्रॉब्लेम याच्यात? आता जेव्हा लिगॅन्ड अप्रोच व्हायला सुरुवात झाली बेटा, किंवा लिगॅन्डच्या इन्फ्लुएन्समुळं, या लिगॅन्डच्या इन्फ्लुएन्समुळं आता हा लिगॅन्ड स्ट्रॉंग लिगॅन्ड दिलाय बेटा यांनी. मला सांगा स्ट्रॉंग लिगॅन्ड दिल्यानंतर व्हीबीटीनं हे पेअर्ड करल का अनपेअर्ड करल बेटा? इलेक्ट्रॉनशी काय करल? पेअरिंग करल. मग मला सांगा पेअरिंग केल्यानंतर काय होईल? हा एक इलेक्ट्रॉन इथं मध्ये येणार, बरोबर आहे. म्हणजे तुमचं कॉन्फिगरेशन परत चेंज झालं. हे झालं एक्साइटेड स्टेट Ni2+. आणि कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने आलं ते पहा बेटा. 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर आहे. आता मला तुम्ही सांगा, ही झाली तुमची एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. हे तर अगेन्स्ट हंट्स रूल झाला आपलं. पर नेक्स्ट स्टेप कोणती आपली? हायब्रिडायझेशन आहे. आता हायब्रिडायझेशन मध्ये निकेल 2+ आयन अंडरगोज हायब्रिडायझेशन.
विच हायब्रिडायझेशन? आपल्याला तर जॉमेट्री स्क्वेअर प्लेनार दिसायली. मग स्क्वेअर प्लेनार म्हणल्यानंतर मला सांगा आता, हा झाला तुमचा 3D, हा 4S आणि 4P. कोणते ऍटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप होतील बेटा इथं? 3D चा एक ऍटॉमिक ऑर्बिटल, 4S चा एक ऍटॉमिक ऑर्बिटल आणि 4P चे किती? म्हणजे हे जे ऍटॉमिक ऑर्बिटल्स आहेत हे मिक्सअप होतील, यांचं हायब्रिडायझेशन झालं. हे 4 एम्प्टी फील्ड ऍटॉमिक ऑर्बिटल जे आहेत हे हायब्रिडाइज, यांचं हायब्रिडायझेशन होऊन 4 हायब्रिड ऑर्बिटल फॉर्म झाले. 4ही हायब्रिड ऑर्बिटलची जॉमेट्री स्क्वेअर प्लेनार आहे. हे या पद्धतीनं हे स्क्वेअर प्लेनार 1 2 3 4 झाले. क्लिअर इथं? आता मला सांगा, इथं 4 हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले. 4 हायब्रिड ऑर्बिटल, 4 एम्प्टी फील्ड हायब्रिड ऑर्बिटल आहेत. इथं म्हणतो मी 4TsP2 हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ Ni2+. ठीक आहे, चालेल इथं. आता मला तुम्ही इथं सांगा बेटा, याच्या नंतरची स्टेप कोणती आहे? ओव्हरलॅपिंग आहे. बरं, ओव्हरलॅपिंग मध्ये हे हायब्रिड ऑर्बिटल जे आहेत, हे हायब्रिड ऑर्बिटल आणि फुलफिल्ड ऑर्बिटल ऑफ लिगॅन्ड, लिगॅन्ड कोण आहे तर CN आहे, स्ट्रॉंग लिगॅन्ड. परत यांच्यामध्ये बॉन्ड होणार कोणता? कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. झालं इथं, ओव्हरलॅपिंग झाले, 4 कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाले इथं. बर, मला तुम्ही सांगा याच्यामध्ये आता हे जे कॉम्प्लेक्स तयार झाला आहे, हा इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स येईल का आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स येईल? जेव्हा इनर डी ऑर्बिटल यूज करायला तेव्हा, इनर ऑर्बिटल यूज करायला तेव्हा, राईट आहे. मग मला तुम्ही सांगा, स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स मध्ये हायब्रिडायझेशन DsP2 आहे, तर जे कॉम्प्लेक्स फॉर्म होईल ते इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स आहे. आता हे पॉइंट पहा, इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग लिगॅन्ड, स्ट्रॉंग लिगॅन्ड आहे CN, द इलेक्ट्रॉन्स आर फोर्स्ड टू पेअर अप. पेअरिंग झाली इथं. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की एखादा प्रभावदार व्यक्ती जर आला तर आपण काय करतो? त्याला जागा देतो, बरोबर आहे की नाही? आपण आपलीच ऍडजस्टमेंट करतो, बरोबर आहे का? तसंच आहे बेटा. झालं क्लिअर इथं? एनी प्रॉब्लेम? बर, आता या कॉम्प्लेक्स कडे पहा, याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहे कुठे? मेटलमध्ये अनपेड इलेक्ट्रॉन नाहीये, म्हणून व्हीबीटीने याचं नेचर काय दिलं? डायमॅग्नेटिक इन नेचर दिलं का पॅरामॅग्नेटिक इन नेचर दिलंय? क्लिअर झाला इथं? चलो अजून एक एक्झाम्पल. बरं, कळायला याच्यात काही प्रॉब्लेम? CuCN 4++. आता मला सांगा, हे जे कॉम्प्लेक्स आहे ना, या कॉम्प्लेक्स आयनची जॉमेट्री स्क्वेअर प्लेनार आहे.
स्क्वेअर प्लेनार आहे तर मला सांगा या सेंट्रल मेटल ऍटमचं हायब्रिडायझेशन होईल तर कोणतं हायब्रिडायझेशन होईल तर DsP2 होईल. ठीक आहे. कशामुळे तर इथं चारच कोऑर्डिनेशन नंबर आहे. ठीक आहे. आपला पहिला रूल काय तर जे पहिला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे सेंट्रल ऍटमचं कॉपर आहे. कॉपरचा ऍटॉमिक नंबर 29 आहे. कॉन्फिगरेशन आहे ऑर्गॉन आहे. मला वाटतं 3D10 आहे आणि 4s1 आहे. ठीक आहे. आता मला सांगा या कॉम्प्लेक्स आयन मध्ये कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? ही x आहे प्लस -1 × 4 आहे इज इक्वल टू 2 आहे. हे 2 आहेत म्हणून x इज इक्वल टू +2 आहे. ठीक आहे. आता मला सांगा कॉपरवर +2 चार्ज म्हणजे याचा अर्थ 4s चा 1 इलेक्ट्रॉन लूज आहे आणि 3D चा 1 इलेक्ट्रॉन म्हणून कॉन्फिगरेशन काय येईल? ऑर्गॉन 3D किती येणार? 9 आहे. 4s 0 आहे. 4p 0 आहे. 3D 9 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 4s empty है. एनी प्रॉब्लेम यहां पर आता फार एक गोष्ट या केसच्या बाबतीत फार मजेशीर आहे. पहा बेटा याने काय केलं माहिती का व्हीबीटीने इथं कसं इमॅजिनेशन केलं पहा बेटा. याचं एक्सप्लेनेशन त्यांनी दिलं नाही डिटेलमध्ये. आता मला सांगा स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्स आहे तर हायब्रिडायझेशन कोणतं होणार? DsP2 बरोबर आहे का? मग मला सांगा इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स येईल का आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स येईल बेटा? इथं इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स येणार. पर इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणजे इनर डी ऑर्बिटल यूज होणार इथं. आता तर डी मध्ये तर इथं 3D मध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे. व्हीबीटीनं काय केलं पहा बेटा नेक्स्ट स्टेप मध्ये या लिगँडच्या इन्फ्लुएन्स मुळे हे जे कॉन्फिगरेशन आहे इथं 1 2 3 4 5 6 7 8 आता मला सांगा यांनी काय केलं? यांनी काय सांगितलं या 3D चा 1 इलेक्ट्रॉन कुठे गेला? यानं डिटेल एक्सप्लेनेशन दिलं नाही. हाच त्याचा ड्रॉबॅक आहे लक्षात ठेवा या कंपाऊंडच्या बाबतीत. 3D चा 1 इलेक्ट्रॉन कुठे प्रमोट केला तर 4s मध्ये गेला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याने स्टेप दिली हायब्रिडायझेशन. आता हायब्रिडायझेशन कोणाचं आहे तर कॉपर आयनचं. कॉपर आयन मध्ये कोणते ॲटॉमिक ऑर्बिटल मिक्सअप होणार? 1d 1 3d 1 s 4s आणि 2p 4p चे ऑर्बिटल झाले मिक्सअप झाले. मला सांगा किती हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले? 4 हायब्रिड ऑर्बिटल आहे. 4 DsP2 हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ कोणाचे? निकेल 2+ आयन सॉरी Cu 2+ आयन. तर आपल्या लक्षात ठेवावं लागते बरं. हे इनर ऑर्बिटल आहे हे आउटर ऑर्बिटल आहे. हा बर आता मला सांगा नेक्स्ट स्टेप आहे ओव्हरलॅपिंग. ओव्हरलॅपिंग मध्ये मला सांगा हे 4 एम्प्टी फील्ड हायब्रिड ऑर्बिटल कॉपर आयनचे लिगँड सोबत परत ओव्हरलॅप होणार आणि ओव्हरलॅप होऊन किती बॉन्ड तयार होणार आहेत? कोव्हॅलेंट बॉन्ड तर 4 आहेत. मला सांगा याच्यामध्ये एक अनपेड इलेक्ट्रॉन दिसायलाय. मग
डायमॅग्नेटिक इन नेचर या पॅरामॅग्नेटिक इन नेचर, हे कॉम्प्लेक्स आयन. त्याची मॅग्नेटिक मुवमेंट काढू शकता. म्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एन इन ब्रॅकेट n+2 वरून. कळालं बेटा? एनी प्रॉब्लेम?